म्हणजे बोलण्यात मीच सापडलो का? म्हणजे बायकांच्या नादी लागू नाही म्हणतात ते असं. हे असं तोंड कशी पडायला हवं होतं. त्या चाव्या हरवल्या बघून माझ्या तोंडातून पाणी पाणी काळजाचं पाणी झालं ना, चला चिंता मिटली. पण बाईसाहेब चाव्या ठेवल्या होत्या कुठं? माहितीये मला. कुठे कुठे? जिथे तुम्हाला सापडल्या तिथे. मला कुठे सापडल्या? जिथे मी हरवल्या होत्या तिथे. तुझा चावटपणा करू नकोस. माहित आहे BA झालीस मराठी घेऊन. अगं आपल्या कॉटच्या खाली पडल्या होत्या. कुणी उचलल्या असत्या तर काय झालं असतं? अहो उचलल्या असत्या तर सरळ माझ्याजवळ आणून दिल्या असत्या. तुम्ही नाही दिले? मी कुठे दिले अजून? द्या ना प्लीज. सरळ साहेबांकडे देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की सुनबाईला चांगला स्वयंपाक करता येतो, म्हणजे तिजोरी सांभाळताची येत असं नाही. नाही प्लीज प्लीज द्या ना मला. द्या ना. एका अटीवर. मी सांगतो तसं तुला म्हणावं लागेल. तुम्ही एक चांगला नवरा आहात. तुम्ही एक चांगला नवरा आहात. असला नवरा दुनियेत कुठल्याच बायकोला कधीच मिळाला नसेल. पण काय म्हणू मग, आज तू विशेष खुशीत दिसतेस. म्हणजे तसं काही आहे का? तसं म्हणजे बाळा जो जो रे. अख्ख्या लग्नात तुला कोणी कशी साडी दिली का भेट? आता 5,000 रुपयाची साडी आणली.
लग्नात तुला काहीच देता आलं नाही म्हणून मी कित्येक दिवसापासून ठरवलं होतं की तुला अगदीच एक महागाची साडी द्यायची. पण यार बिचाऱ्या गावात मिळते कुठं अशी महागाची साडी? अगदी सगळ्या साड्या 5,000च्या खाली. मग शेवटी हुसेन एका दुकानात घेऊन गेला. तिथं मिळाली बघ आता साडीची डिझाईन तर सुंदर आहे, रंग तर अगदी तुला मॅच होण्यासारखा. हुसेनने दाखवलं ना ते दुकान, मग ती साडी नक्कीच मकलीची असणार. असू दे, तुला काय करायचं आहे? नाही, मला काही करायचं नाहीये, पण साहेबांना बरंच काही करावं लागलं. सकाळपासून जाम भडकले ते तुझ्यावर. त्यांना माझ्यावर भडकायला काय कारण लागतं तसं नाही. आज कारण मिळालं असं त्यांना सोडणार आहेत का ते? आज वाटली पाहिजे असं बोलायला. ठरून ठरून वर शिरतो. काय केलं मी? काय झालंय काय? ते तुझ्या दिरालाच विचार. आणि चढवून ठेवलंच ना डोक्यावर. आज साहेबांनी जर सकाळपासून झोपण केली नसते तर पोलिसांनी आपल्या घराची सुट्टी घेतली असती. काय काय रे? काय झालं? काय झालंय? काही विशेष नाही बहिणी, नेहमीच आहे. विनाकारण माझ्यावर संशय घेऊन त्या साबळे इन्स्पेक्टरनं आपल्या साहेबांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावून घेतलं. मागे त्याच्या पोराला झोडपलं होतं ना आपल्या सुनाच्या प्रकरणावरून. त्याचा तो डूब धरून बसला माझ्यावर. पुढे पोलीस स्टेशनवर काय झालं मला नाही माहिती, पण घरी गेल्यानंतर आमचं काय होणार आहे हे याची कल्पना आली मला. पण जाऊ दे ना बहिणी, त्याकडे विशेष लक्ष द्यायचं नाही असं मी ठरवलंय. ते जाऊ दे, आधी सांग साडी आवडली का नाही ते सांग. नाही, जाऊ दे म्हणून चालणार नाही. हा दुसऱ्यांच्या घरी स्वाधीनचा माल सापडलं की नाही? त्या सापडलेल्या मला चक्क एका पाकिटवर तुझं नाव लिहिलेलं सापडलं की नाही? आज साहेबांनी जर शब्द टाकला नसता तर हुसेन बरोबर तुलाही हातकड्या पडल्या असत्या. पडल्या असत्या पडल्या असत्या, तुम्हाला नसतं बोलवलं सोडवायला. नाही, तुला आज ना उद्या हातकडे पडणार असं ठाऊक आहे मला. ठाऊक आहे ना, मग झालं तर काय झालं तर तुझ्यामुळे साहेबांची होणारी बदनामी त्यांना टाळता येत नाही, पण त्यांना होणारा मनस्ताप तो वेगळा. भैया त्याला माझं नाही लागत. नाईलाज. कुठल्या बाबतीत तुझा नाईलाज होतो? जुगार खेळण्यात, देशचे घोडे उडवण्यात, व्यसन करण्यात, दोन वेळा इतर कामाची परीक्षा नापास झाला तो का नाईलाज म्हणून? भैया माझ्या बाबतीत तू न बोललेलं बरं सांगून ठेवतो. बोलणार आणि नाईलाज होतो. त्या हुसेनच्या दुकानावर 3-3 तास पागडत बसतो तो का नाईलाज झाला? भैया तू माझ्यावर नेहमीच भडकतोस का म्हणून? काय केलंस तू माझ्यासाठी आजवर? माझ्या दुर्गुणांचा पाळा तर तू नेहमीच वाचतोस. तो तू काय स्वतःला देव मानून समजतोस? आय हेट यू, आय हेट यू. हे जास्त होत आहे, हा जास्त होत आहे. वहिनी विषयाला वाचा फुटल्यानंतर आता जास्त काय ना कमी काय. हा म्हणजे देव माणूस साधी माणूस की नाही याच्याजवळ. मला लहानपणापासून आठवतो याचे वाटेल ते अपराध साहेब पोटात घालायचे. याला कधीच शिक्षा नाही आणि मला मात्र बेदम मार. साहेब मला झोपायला लागले की हा कधी मध्ये आड आला असं कधी झालंच नाही. आणि त्यानंतरही याने तुला कुठं लागलं का म्हणून असं विचारलं. विचार विचार त्याला विचार. तो आहे आणि तसा ह्या शत्रुघ्नांचा पुतळा असता तर गोष्ट वेगळी. काय दुर्गुण आहे त्या माझ्या? काय दुर्गुण आहे? रात्रन दिवस काबाड कष्ट करतो हा माझा दुर्गुण. मी दिवस रात्र एक करून इंजिनिअरिंगची परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झालो हा माझा दुर्गुण. बापाची इज्जत तुझ्याप्रमाणे मी थोडीच मिळवित नाही हा माझा दुर्गुण. देशांच्या पोरांशी मी मैत्री करत नाही. संपूर्ण घराण्याची इज्जत तू माती बोल